नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये ही अपूर्वा तिच्या घरी नेत्राचं भांडं फोडण्यासाठी आलेली आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. आणि या अपूर्वाला कोणत्याही परिस्थितीत नेत्राची प्रेग्नन्सी टेस्ट करायची असते, ती सुद्धा तिच्या नकळत. आणि म्हणूनच अपूर्वा आणि कौशिक दोघेही मिळून प्लॅन करतात. त्यांच्या घरी एक नर्सला पाठवतात. अंजली वर्तकने तुझे काही टेस्ट करायला सांगितलं आहेत असं त्या नर्सला बोलायला सांगतात की मला अंजली वर्तकनेच पाठवले. नेत्राचा आधी तर विश्वासच पटत नाही, पण अपूर्वा बोलते की पाहिजे तर तू अंजली वर्तकला फोन कर आणि कन्फर्म करून घे. नेत्रा त्यामुळे फोन करते, पण तिचा काय फोन लागत नाही. शेवटी नेत्रा नाईलाजाने तिचे ब्लड टेस्ट देते. आणि काही वेळानंतर जेव्हा अंजली वर्तकचा नेत्राला फोन येतो तेव्हा नेत्रा अंजली वर्तकला सगळं सांगते. तेव्हा अंजली वर्तक खूप भडकते आणि नेत्राला बोलते की मी कोणतीही नर्स तुझे टेस्ट करण्यासाठी पाठवलेली नाहीये. मी जर असं काही केलं असतं तर तुला आधी याची कल्पना दिली असती. यानंतर या दोघांच्याही लक्षात येतं की हा सगळा अपूर्वाचा प्लॅन होता. अपूर्वाने माझ्या न कळत तिची पुन्हा प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी ब्लड रिपोर्ट घेतलेले असतात. याची भनक लागताच नेत्रा कावरीबावरी होते आणि पळत सुटते. घराबाहेर आल्यानंतर ती त्या नर्सला शोधत असते. कुठल्याही परिस्थितीत या नर्सला गाठायचं आणि तिच्याकडील रिपोर्ट काढून घ्यायचे हेच तिच्या मनात असतं. आणि शोधत असताना ही नर्स सुद्धा तिला दिसते, पण तिच्यापर्यंत पोहोचत असताना मागून एक गाडी येते आणि नेत्राला धडकून निघून जाते. आणि नेत्राचा इथे खूप मोठा ॲक्सिडेंट होताना दाखवलेला आहे. नेत्राला खूप भयंकर लागलेलं सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे. या अंजली वर्तकने जर नेत्राला फोनच केला नसता तर ही इतकी कावरीबावरी झालीच नसती आणि त्या नर्सला पकडण्याच्या नादात या नेत्राचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आता पाहू मित्रांनो, हा नेत्राचा ॲक्सिडेंट किती भयंकर आहे तो, आणि अपूर्वाने या नेत्राच्या काढलेल्या ब्लड रिपोर्टचं पुढे काय होतं. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.